फ्रेंड्स वेलकम. चला तर मी तुम्हाला माझ्या पूर्ण दिवसाचं रुटीन सांगते, शेअर करते तुमच्यासोबत. तुमच्याच सांगण्यावरून मी हा व्हिडिओ बनवते, कारण एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळं काही सांगता येत नाही, सगळं काही दाखवता येत नाही. म्हणून हा व्हिडिओ बनवते. ह्या व्हिडिओमध्ये माझ्या 2-3 दिवसाचं पूर्ण रुटीन आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आजकाल असं झालेलं आहे की मी सकाळचं किंवा दुपारचं रुटीन शेअर केलं, संध्याकाळचं कधी शेअर केले नाही तुमच्यासोबत. म्हणून ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन आहे, सगळी माहिती आहे. माझं रुटीन काय खाते, मी काय करते, काय कामं असतात वगैरे सगळं रुटीन आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मी डब्बा काढलेला होता हा, कारण ह्या डब्यामध्ये राशन पडलेलं होतं. मी दर महिन्यात असं करते ना, ज्या डब्यांमध्ये काढून ठेवलेलं आहेत ना, ते डब्यांमधलं राशन संपलं तर मी लगेच दुसरं घेऊन येते. असं स्टोअर केलेलं राशनकडे बघतच नाही. म्हणून मी ते आधी चेक केलं ह्या महिन्यामध्ये आणि त्या डब्याला पूर्ण खाली करून घेतले. आता नंतरच मी राशन भरेल वगैरे. आणि नंतर सगळं पसारा झाला होता, कारण मी राशनचा डब्बा वगैरे काढला होता, तर झाडून वगैरे घेतले, पूर्ण झाडून स्वच्छ घेतलेलं आहे. आणि नंतर माझी मसाल्याचे आयटम भेटले, तर म्हणलं मसाला बनवून ठेवा, गरम मसाला. म्हणून मी गरम मसाला बनवून ठेवायला घेतले, कारण आता मग गरम मसाला पण ठेवलं तर स्वयंपाक करायला लवकर जमतं आणि लवकर होते. हे मसाला जेव्हाचे तेव्हा बनवायला वेळ लागतो, म्हणून म्हणलं आहे सगळं सामान आणि टाईम पण आहे, तर बनवून घ्यावं. म्हणून छान गरम करून घेतले ह्या मसाल्यांना आणि त्यात तेल टाकून छान खमंग वास येत होता. आमच्या शेजारची बाई तर बोलली आम्हाला, की "काय करता तुम्ही घरात? तुमच्या घरातून खूप छान वास येतो वगैरे." तर सगळे खडे मसाले टाकले ह्यात आणि सगळ्या खड्या मसाल्यांना चांगला वास येऊ दिला आणि त्याला मिक्सरमधून काढून घेतले, थंड झाल्याच्या नंतर बरं का, कारण थंड होऊ द्यायला पाहिजे, नाहीतर ते खराब होतं असं. आणि नंतर छान बारीक मिक्सरमधून काढून घेतले आणि असं एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवले. आता हा मसाला मला बरेच दिवस जाणार आणि स्वयंपाक करायला टाईम थोडासा वेस्ट होण्याची राहणार, म्हणजे लवकर होणार माझा टाईम स्वयंपाकाचा. तर छान वाटलं मला तसं करून ठेवलं. तर ठीक आहे, एखादी घंटा किंवा 15-20 मिनिटं जास्त काम करावं लागतं, पण पुढचे 7-8 दिवस तरी चांगले जातात ना निवांत. त्यानंतर मी आंबे किसून ठेवले होते, म्हणजे आमचूर पावडर बनवण्यासाठी. मी जे पहिलं आमचूर पावडर बनवले होते ना, ते ह्यांना खूप म्हणजे खूपच आवडलं होतं. मी सांबारमध्ये वगैरे टाकायचे तर. तर ह्यांना खूप आवडलं, तर बोलले की आणखी करून ठेव, म्हणून कैऱ्या घेऊन आले. एवढ्या मोठ्या तुम्हाला दाखवले होते. कैऱ्या आणले, तर म्हणलं तुम्ही आणलातच आहेत कैऱ्या, तर मी बनवते आमचूर पावडर. बनवायला काय, आणि त्याचं युजफुल पण आहे. आणि ते चिंच भिजू घालून त्याला क्लीन करून रोज भिजू घाला वगैरे, भिजत घाला. तर त्याला खूप वेळ पण जातो आणि कधी-कधी मला खरंच कंटाळा येतो, म्हणून मी टाकतच नाही. पण आता हे आमचूर पावडर बनवलं तेव्हापासून खूप इझी झालेलं आहे. ते सगळं काही करायची गरज नाही. आपलं चम्मच घेतला आणि आमचूर पावडर टाकून टाकले. एवढंच सिंपल आहे हे. मग तुम्ही पण ट्राय करा आणि कदाचित तुम्ही करत पण असाल. हा आमचूर पावडर मला खूप दिवस जाईल, कारण मी जास्त सांबार बनवत नाही. कधी-कधी बनवते आणि ते पण मग होईल. आमच्या दोघांसाठीच असतं, तर 1-2 चमचच टाकावे लागतात. मग खूप छान लागतं चवीला. तुम्ही पण ट्राय करा. नंतर घरातली छोटी-मोठी कामं करून घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांना स्वयंपाक बनवून द्यायचा होता. तर आंबाड्याची भाजी आणली होती. आंबाड्याच्या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात? मला तर नाही माहिती. तसं मी हे दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदाच बनवते. मला तेवढं काही खास जमत नाही. पण चवीला खूप छान लागते. म्हणून ह्या आंबाड्याच्या भाजीला मी पहिलेच खुडून ठेवले होते. त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि डाळ पण पहिलं शिजायला टाकली होती. एका साईडला भात शिजायला टाकला. कारण तुम्हाला माहिती आहे, की ह्यांना डब्याला भातच वगैरे द्यायला लागतं. म्हणून मी आंबाड्याच्या भाजीला टाकलेल्या डाळीमध्ये त्याला थोडंसं तेल टाकून घेतलं, हळद टाकून घेतली. तुरीच्या डाळीला थोडंसं तेल टाकलं ना, तर डाळ लवकर शिजते, म्हणून मी तेल टाकून घेतले. जोपर्यंत डाळ आणि भात शिजतात तोपर्यंत दूध घेतलेलं पियाला, कारण सकाळच्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये स्वतःला टाईम देणं शक्यच नाही. म्हणून मी थोडंसं दूध पीत थोडासा रिलॅक्स स्वतःसोबत टाईम स्पेंड केला. थोडंसं छान स्वतःलाही, कारण प्रत्येक गृहिणीला स्वतःचा टाईम असणं महत्त्वाचं आहे. खास करून सकाळच्या ह्याच्यामध्ये तर काही ना काही नाश्ता करा, किंवा खूप जण चहा पितात. पण मला चहा प्यायला आवडत नाही तेवढं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितलं नसेल मला आजपर्यंत. माझ्या कोणत्याही ब्लॉगमध्ये बघा 1-2 असेल, पण जास्त नाही. तोपर्यंत भातही शिजला होता, त्याची गंजी ओतून घेतली. आमच्याकडे गंजी ओततात. तुमच्याकडे ओततात का? 30-50% भात शिजवून घेतात आणि त्यानंतर त्यातली गंजी ओततात. गंजी ओतणंच म्हणजे पाणी वगैरे ओतून टाकणं त्यातलं. तर चव जाती वगैरे असं बऱ्याच लोकांना वाटतं, पण नाही जात. तो छानच लागतो. तोपर्यंत डाळही शिजली. साध्या पद्धतीनेच डाळीला फोडणी दिली त्या आंबाड्याच्या भाजीला. खूप छान लागत होती चवीला. मध्ये-मध्ये मी ह्यांना पण म्हणत होते, आवरा, आवरा, कारण टाईम झाला होता ऑफिसला जायचा. माझा स्वयंपाक तर झाला होता, डब्बा पण पूर्ण झाला होता आणि हे ऑफिसला गेले पण लवकर हे करून. आणि नंतर मी दिवसभर आराम केला छान. छानच्या बारी झोपेतून उठून बघते तर काय बाहेर पाऊस येतोय, वारं वादळ वगैरे. थंडगार वातावरण खूप छान होतं. अशा वातावरणापासून 2-3 तास कंपल्सरी कंटिन्यू पाऊस पडलेला आहे.
बघता लाईट गेली आहे, रात्र झाली आहे, तरी पाऊस चालू आहे. मग काय, आपलं मन आहेच आणि जिभेचे चोचले आहेतच की वडापाव खायचं. म्हणून मी वडापाव करण्यासाठी तयारी घेतली. मी प्रॉपर सगळं दाखवू शकत नाही तुम्हाला, कारण मध्ये मध्ये लाईट जात होती. पण मी जेवढं तुम्हाला शेअर करू शकते तेवढं करते. बेसनच्या छान टिक्क्या करून घेतल्या आणि बेसनचा एक गोल पण तयार करून ठेवला. आता वडे तळण्यासाठी छान वडे, गरमागरम वडे आणि गरमागरम पाव खूप छान लागतात. मस्त लागत होते म्हणून मी गरमागरम वडे तळून घेतले. तोपर्यंत चटणी वगैरे पण बनवून ठेवली होती, कारण बाहेर गेलं ना फक्त ग्रीन चटणी आणि रेड सॉस वगैरे असंच देतात. पण घरी असलं ना खूप सगळं काही हे करता येते. मी त्यामध्ये मिरची तळून घेतली, थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली, कांदे घेतले, बुंदी घेतली, बरंच काय काय असं घेतलेलं होतं. पण खास करून मला ग्रीन चटणी खूप म्हणजे खूपच आवडती. ह्यांना पहिलं नव्हतं आवडत, कारण जास्त खात नव्हते हे. पण माझ्यामुळे हे सगळं शिकलेले आहे. त्यांना खूप आवडतं आता वडापाव. पाऊस आला की आमचं मन असंच होतं आणि पोटातून खरंच आवाज येतो की मला खायचे, टेस्टी टेस्टी खायचे वडापाव, समोसा पाव वगैरे वगैरे असं आमचं चालू असतं. तरी आता पावसाळा नाही आहे, उन्हाळा आहे, तरी पण आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप खाल्लं. नंतर 12-1 वाजता आमचं मन झालं की 12-1 म्हणजे सॉरी 11-11:30 वाजता आमचं मन झालं की चला आपण वडापाव तर खाल्लाय, तर आता स्वीट डिश म्हणून फालुदा खायला जाऊ. तोपर्यंत पाऊस पण थांबला होता. तर आम्ही निघलो फालुद्याच्या शोधामध्ये. माहीत नाही आता आम्हाला भेटेल का नाही असं वाटत होतं. पण जेव्हा आम्ही फालुद्याची गाडी बघितली ना, तेव्हा खूप आनंद वाटत होता, कारण मन झालं होतं. आणि मनाचं कसं असतं माहिती आहे ना, एखादी गोष्ट घ्यायची म्हणलं तर घ्यायचीच असंच असतं. आणि मला फालुद्याची गाडी बघितल्यानंतर खरंच खूप आनंद झाला. नंतर आम्ही 11-11:30 वाजता खूप लांबपर्यंत जाऊन फायनली फालुदा खाल्लेला आहे, म्हणजे प्यायलेलो आहेत. पण फालुदा खातात का पितात मला खरंच कळत नाही. मी तर चम्मचनी स्पूननी वगैरे खातेच, असं पीत नाही. म्हणून मी खाल्लाच म्हणते. तसं खूप टेस्टी पण होतं आणि रात्रीचं मन झालं होतं थोडं थांबून 15-20 मिनिटं तिथंच राहिलो, खाल्लं वगैरे. नंतर बाहेर गेलो तर वातावरण खराब होतं ना, पाऊस वगैरे पडला होता, तर आंबे पण पडले होते खाली त्या वाऱ्यामुळे वगैरे. तर मी आंबे घरी घेऊन आले. तर म्हणलं चला ह्यात काहीतरी टेस्टी बनवू. पिकलेले आंबे होते. म्हणून मी ह्या आंब्यांना घरी घेऊन आले आणि रात्रभर आभाळच होतं, तर हे वातावरण थंड होतं. मग सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे केले आणि सकाळी बघते दार उघडून बघितल्याच्यानंतर मला सूर्याचे दर्शन वगैरे झाले. तर म्हणलं चला आज लवकर उठले, अंघोळ वगैरे पण लवकर झाली आणि डब्बा पण काय बनवून द्यायचा नव्हता. म्हणलं वॉकिंग करून घ्यावं म्हणून लगेच टेरेसवर पोहोचले. थोडंसं वॉकिंग केली 10-15 मिनिटं. छान सकाळच्या मोकळ्या वातावरणामध्ये फिरल्याच्यानंतर खूप छान वाटत होतं. एकदम शांत शांत होतं वातावरण आणि माणसं पण कोणी उठलेली नव्हते एवढ्या सकाळी सकाळी. म्हणून प्रसन्न वाटत होतं. चिमण्यांचा चिवचिवाट येत होता. आमच्या घरापुढे चिमण्या येतात माहिती आहे तुम्हाला. मग थोडं योगा वगैरे केल्यानंतर खाली आले. मला आधी किचन क्लीन करून घ्यावं, कारण रात्री वडापाव करण्यामध्ये, बाहेर फालुदा वगैरे जाऊन पिण्यामध्ये आम्हाला टाईमच भेटला नाही. मला टाईमच भेटला नाही किचन क्लीन करून घ्यायचं. तसाच पसारा पडलेला होता. मग पटापट पहिलं किचन क्लीन करून घेतली. जर किचन क्लीन झालं ना, तर घरातली कामं सगळे झाल्यासारखेच होतात. माझं तरी असंच आहे. जेव्हा किचन आणि स्वयंपाक, भांडे वगैरे झाले, तर माझं सगळं काम झालं. बाकीची कामं होतात हळू आणि हे काम खूप दिसतात झाले नाहीत. तर म्हणून मी पहिले हे काम करून घेते आणि बॉटल्स वगैरे भरून घेतल्या आणि थोडा वेळ थांबले असंच. मग अचानक मन झाले, की चला आज तर डब्बा वगैरे नाही, तर ह्यांना मिल्कशेक बनवून द्यावं. काय रात्री आणलेले आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला कट केलं. ह्यांना सांगितलं नव्हतं, ह्यांना सरप्राईज द्यायचं होतं मला, कारण डब्बा वगैरे तर नव्हता आणि काही कामं पण नव्हते. म्हणून ह्या मँगोला एक मिक्सरमध्ये टाकून त्यात थोडी साखर टाकून घेतली आणि ह्यात दूध टाकून घेतलं. आता दूध टाकून थोडंसं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. मग झाला आपला मँगो मिल्कशेक. माझ्याकडे ड्रायफ्रूटची कमी होती, कारण माझं मन अचानकच होतं काही खायचं प्यायचं, तुम्हाला माहिती आहे. आणि अचानक झाल्यामुळं काही घरात असतं नसतं. मग मँगो मिल्कशेक झालेला आहे. खूप छान टेक्स्चर होतं ह्याचं आणि ह्यांना तर काही कळतच नव्हतं की काय रिॲक्शन द्यावी वगैरे. ह्यांना हे तयार होत असतानाच मी पोचले आणि म्हणले अहो हे घ्या. तर आधी तर विचारले काय आहे, तर मी सांगितलं प्या तर तुम्ही घ्या, ट्राय करा, नंतर बोला काय आहे वगैरे. तर ह्यांना खूप आवडलं हे मँगो मिल्कशेक. सरप्राईजच झाले ते की मी असं बनवले वगैरे. तसं मी ह्यांना मध्ये मध्ये काय काय बनवून देत असते, पण असं सरप्रायझिंगली. आणि कधी कधी अजिबात मन होत नाही स्वयंपाक वगैरे करायचं. काय करणार ह्या मनाचं खरंच माहीत नाही. हे ऑफिसला गेल्याच्यानंतर काय कामं नव्हते, तर म्हणलं घरची साफसफाई करून घ्यावी. फ्रीजवर धूळ पण पडलेली होती, थोडीच होती, पण मला धूळ वगैरे आवडत नाही म्हणून मी सगळी धूळ वगैरे स्वच्छ धुवून घेतली. आरशावर पण धूळ झाली होती, ती पण साफ करून घेतले, कारण आरशावरची धूळ तर मेन आहे. धूळ जेव्हा आपण स्वतःला बघायला जातो ना, तेव्हा
नीट व्यवस्थित दिसत नाही, म्हणून आधी ह्याला क्लीन करून घेतलं. आणि जेव्हापासून उन्हाळा आला ना तेव्हापासून ही 1-2 काम एक्स्ट्राची झाली आहेत, की कूलरमध्ये पाणी वगैरे भरून ठेवा. कूलर चालू करून थंडगार वारं घ्यायला तर खूप छान वाटतं, पण हे पाणी भरायचा खरंच खूप कंटाळा येतो. माझ्याकडं मोठं कूलर होतं, त्यामध्ये एक बार पाणी भरलं ना एक वेळेस, तर 2-4 दिवस पाणी भरायची गरजच नव्हती. पण ते आता खराब झाले, काय करणार? म्हणून ह्यावरच भागवावं लागतं. नंतर हे डायनिंग टेबलवर माझ्या खूप घाण होत असते, तुम्हाला माहीतच आहे. पण आता ह्याच्यावर सोल्युशन काढलेलं आहे मी. ह्याच्यावर मी पेपरच टाकणार नाही आता. हे पेपर टाकल्यामुळे ह्यांना पण मला पण तिथंच सामान ठेवून टाकतो मी, म्हणून ह्यावर पेपरच टाकणार नाही. क्लीन करून ठेवणार आहे. जेवढं क्लीन ठेवणार दिसेल ना तेवढं माणसं कोणी घाण करणार नाहीत. म्हणून मी सगळं व्यवस्थित त्यातलं साफसफाई करून घेतले. जे वेस्टेज होतं ते वेस्टेज टाकून टाकलेलं आहे आणि चांगलं स्वच्छ त्यावरचा पेपर पण काढून फेकून टाकले आणि व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतले त्याला. आता तसंच ठेवणार आहे मी. 8 दिवस झालं खरंच तसंच ठेवले. त्यावर एकही वस्तू ठेवली नाही त्यांनी आजपर्यंत. म्हणजे फ्रुट्स वगैरे आहेत, मी पण काय ठेवलं नाही एक्स्ट्रा. फ्रुट्स आहेत ते छान वाटतं असं मोकळं मोकळं आणि स्वच्छ, म्हणून छान व्यवस्थित पुसून घेतले. आणि आंबे जे आणले होते आमच्याकडे जास्त होते एक्स्ट्राचे, ते आंबे असं ठेवून टाकलेले आहे त्यावर. अख्खा दिवस माझा काही काम नाही, काही काम नाही हे म्हणण्यामध्ये आजचा तर अख्खा दिवस माझा कामामध्येच गेलेला आहे. आणि बघितलं तर काय आज काहीच काम नव्हतं. डब्बा पण बनवायचा नव्हता, काही स्वयंपाक बनवायचं नव्हतं. पण काम बघताय तुम्ही, आज दिवसभर झालं सगळं दिवस कामच चालू आहेत माझे. नंतर कपडे पण धुवून घेतले. म्हणलं स्वयंपाक नाही आहे तर काही कामं करावं. माझं असंच असतं, काम नाही आहे, काम नाही आहे असं वाटतं ज्या दिवशी, त्या दिवशी मला एक्स्ट्राची कामं निघत असतात. तसं मीच काढते म्हणा. घरची साफसफाई महत्त्वाची आहे, म्हणून मी कपडे धुवून टाकले व्यवस्थित स्वच्छ. तुमचं पण असंच होतं का? ज्या दिवशी काम नाही म्हणलं त्या दिवशी जास्त असतात का? असतील तर कमेंटमध्ये सांगा मला. कमेंटमध्ये काय, आय थिंक सगळ्याच बायकांचं रुटीन सेमच असतं. ते घरी राहणारे असो, कामाला जाणारे असो, त्यांना असे कामं करावेच लागतात. त्यांना असे एक्स्ट्राचे कामं निघतच असतात. माझ्या मम्मीचं पण असंच आहे. ज्या दिवशी घरी राहते ना, त्या दिवशी जास्तीचे कामं काढत असते आणि सुट्टी तर घेते ह्यासाठी की मी आराम करणार म्हणून, आणि त्या दिवशी दिवसभर काम करत असते. असो. तर तोपर्यंत मी भांडे वगैरे पण घासले होते. भांडे मांडणीवर लावून ठेवले आणि उद्याच्या भाजीची तयारी करायला सुरुवात केली. कारण उद्या सकाळी घाई व्हायला नको. लगेचच्या लगेच करून टाकावं. कारण सकाळची घाई आवडत नाही आणि सकाळची घाई चालतही नाही मला. खूप उशीर होतो. म्हणून मी एक दिवस आधीच सगळी तयारी करून ठेवते. मी पत्ताकोबी कट करून ह्या कंटेनरमध्ये ठेवलेलं आहे, ह्या डब्यामध्ये, आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवले. असे हे फ्रीजमध्ये ठेवलं तर सकाळी लगेचच्या लगेच काढून घेऊन स्वयंपाक बनवता येतो. म्हणून मी हे फ्रीजमध्ये ठेवून टाकले आणि लगेच मी भाजी बनवायला तयारी के चप सॉरी चपाती बनवण्यासाठी तयारी केली. पण माझं मन झालं की पुरी खाऊत आपण. तर मी छान घट्ट असं पीठ चुरून घेतले, कारण दोघंच आहोत तर पीठ चुरून घेतले व्यवस्थित. आणि पुरी भाजी करायचं मन होतं, पण भाजी काय करायचं माहीत नव्हतं मला. मग मी म्हणलं आधी पुऱ्या बनवून घेते, नंतर विचार करते भाजी वगैरे काय करायचा. तोपर्यंत हे घेऊन आले ना सरप्राईज. काय सरप्राईज म्हणजे काही माहीत नाही आहे तसं. पनीर घेऊन आले, ते पण मला न सांगताच आणले होते. मग काय, पनीरला छान कट करून घेतले आणि पनीरची भाजीला फोडणी द्यायला स्टार्ट केले. म्हणजे पनीरची भाजी खूप छान लागते, पनीरची भाजी आणि पनीर वगैरे. तर पनीरला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला छान ब्राऊन होईपर्यंत, थोडासा लालसर कलर येईपर्यंत त्याला छान भाजून घेतले. आणि त्याच कढईमध्ये त्याला फोडणी दिली. तसंच नेहमी तुम्हाला सांगत असते, दाखवतच असते, त्याच पद्धतीने मी तीच फोडणी दिलेली आहे साध्या पद्धतीनंच, आणि ह्या पद्धतीनंच देते मी. खूप छान लागते चवीला. काही लोकांनी मला कमेंट केले होते की तू यूट्यूबवरचे व्हिडिओ घेऊन टाकते वगैरे, म्हणजे तशी रेसिपी बनवते. तर तशी रेसिपी नाही, ही माझीच रेसिपी आहे. मस्त होती. आणि नंतर मी बघितलं ह्यांच्या बॅगमध्ये काय आहे वगैरे, तर ते दूध घेऊन आले होते. पनीरसोबतच आणले होते, पण माझं बघायचं राहूनच गेलं होतं ते. मग नंतर बघितलं काय, चॉकलेट. आणि मला चॉकलेट तर खूपच आवडतात. मग मी लगेच त्यातलं एक चॉकलेट घेऊन खायला सुरुवात केली. आणि मला एवढे आवडतात ना, ते 2-4 दिवसच झालेत आणि माझे सगळे चॉकलेट संपून गेलेत हे. आता आणखी बघू आणतात कधी ते. ते सारखेच आणत असतात. पण खूप आवडतात मला चॉकलेट. माझ्यासारखंच सगळ्यांनाच आवडतात असं वाटतं मला. मी सारखं खात असते चॉकलेट्स वगैरे. नंतर काय, आणलेलं दूध मी गरम करायला घेतले, कारण दूध तसंच ठेवलं तर खराब होतं, आणि गरम करून छान बारीक गॅसवर गरम केलं ना तर खूप छान लागतं. आणि आजकाल असं झालेलं आहे ना, पॅकेटचं दूध आणत नाहीत, हे केंद्रामधून दूध घेऊन आलेत, म्हणून एकत्रच घेऊन येतात जास्तीचं. मग मी छान गरम करून घेतले. आणि आमच्या मणीला कसं कळतं काय माहिती की दूध आले वगैरे घरात.
तर लगेच येते दूध मागायला ती. तर बघा तुम्ही ती येऊन कशी मागते मला दूध दे वगैरे, तिचे डोळे वगैरे. तर ती रोजच मागत असते. दूध आलं की तिला कसं कळतं खरंच माहीत नाही. मग तिला दूध दिलं. चला भेटू पुन्हा.